ये. विजयला बघताच देसाई म्हणाले, अरे मी तुलाच आत्ता फोन करणार होतो. काही विशेष? विजयनी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत विचारलं. हां, विशेषच आहे. देसाई प्रसन्न हसत म्हणाले, आशाच्या वतीने तुम्ही कोर्टात अपील दाखल केलं? केलं केलं आणि ते मंजूर सुद्धा झालं. गुड. अरे जज खांडेपारकरांचे आणि माझे जुने संबंध आहेत. मी उगीचच कोर्टात वेळ खाण्यासाठी कधीही अपील करत नाही याची त्यांना कल्पना आहे. मी त्यांना केसची सगळी स्थिती समजावून सांगितली. तू उपस्थित केलेल्या सगळ्या शंका आशाच्या वतीनं त्यांच्यासमोर मांडल्या. बाबूरावाचं कॅरेक्टर कसं संदिग्ध आहे याचीही कल्पना दिली. बरं मग? अरे मग काय, त्यांनी ताबडतोब बाबूरावाला कोर्टात हजर होण्याचा हुकूम दिला. ताबडतोब? हां, मीच तसा आग्रह धरला. या केसमध्ये एक दिवसही उशीर करणं हे माझे अशील आशा ओंकारच्या दृष्टीनं किती नुकसानकारक आहे हे मी कोर्टाला पटवून दिलं. मग बाबूराव कोर्टात हजर झाला? झाला. आणि कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बरीच उलटसुलट उत्तरं दिली होती. त्यामुळे जज्जांचीही खात्री पटली. त्यांनी भैयासाहेब ओंकारांची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. ह्यावेळी ही तपासणी सरकारी डॉक्टर बॅनर्जी करणार आहेत. डॉक्टर बॅनर्जी हे एक तज्ज्ञ मेंटल सर्जन आहेत. अच्छा, आणि ही तपासणी कुठे करण्यात येणार आहे? अरे भैयासाहेबांना ठेवलेल्या दयाळ नर्सिंग होममध्ये. बाबूरावला ते सांगायलाच लागलं ना. उद्या सकाळी 11 वाजता डॉक्टर बॅनर्जी दयाळ नर्सिंग होममध्ये जाऊन भैयासाहेबांची पूर्ण मेडिकल तपासणी करणार आहेत. आता ही सगळी केस बॅनर्जींच्या रिपोर्टवर अवलंबून आहे. डॉक्टर बॅनर्जी कशा प्रकारचे आहेत? नाही, मला समजलं नाही. म्हणजे? देसाई खरोखर गोंधळून विजयकडे बघत म्हणाले, मला असं म्हणायचं आहे, बाबूराव वगैरे मंडळी डॉक्टर बॅनर्जींना काही आमिष वगैरे दाखवून खोटा रिपोर्ट? नाही नाही, तो प्रश्नच येत नाही. देसाई मध्येच विजयला तोडत म्हणाले, बॅनर्जी अतिशय प्रामाणिक आणि असल्या गोष्टीची विलक्षण तिडीक असलेले डॉक्टर आहेत. जज खांडेपारकर त्यांना व्यक्तिगत स्वरूपात ओळखतात, म्हणून तर त्यांनी डॉक्टर बॅनर्जीची नेमणूक केली आहे. म्हणजे या प्रकरणात तसं काही करायला वावच मिळू नये. डॉक्टर बॅनर्जींनी स्वतः कोर्टाला विनंतीवजा हुकूम केला आहे की उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत भैयासाहेब ओंकारांना कुठल्याही परिस्थितीत कसल्याही प्रकारचं उत्तेजित मेडिसिन दिलं जाऊ नये याची काळजी घ्यावी. आता यावरनं तू डॉक्टर बॅनर्जींच्या स्वभावाचा अंदाज लावू शकतोस. हे ऐकून विजयच्या मनात निर्माण झालेली शंका पूर्णपणे मावळली. एवढंच नाही तर डॉक्टर बॅनर्जी आत्तापर्यंत भैयासाहेबांना दिल्या गेलेल्या मेडिसिनचा चार्टसुद्धा बघणार आहेत. आणि भैयासाहेबांना चेकअप करताना नर्सिंग होमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला ते जवळ उभं राहू देणार नाहीत. आपल्या मदतीकरता ते स्वतःची नर्स बरोबर घेऊन जाणार आहेत. आता ह्यापेक्षा आणखीन खबरदारी काय घ्यायची? आपण समजा डॉक्टरांनी दिलेली सूचना नर्सिंग होमवाल्यांनी पाळली नाही. त्यांनी भैयासाहेबांना उत्तेजित करणारं एखादं मेडिसिन दिलं तर ते डॉक्टर बॅनर्जींना कसं काय समजणार? शंका रास्त आहे तुझी. हाच प्रश्न मी डॉक्टर बॅनर्जींना विचारला होता. डॉक्टर म्हणाले, ब्लड टेस्ट केल्यावर पेशंटला अशा प्रकारचं मेडिसिन दिलं आहे का नाही हे ताबडतोब येतं लक्षात. विजय, आता याबाबतीत कसल्याही प्रकारची गडबड होण्याची शंका तू तुझ्या डोक्यातनं काढून टाक. नर्सिंग होममधल्या डॉक्टरांनी किंवा बाबूरावने अशा प्रकारची गडबड केली तर सरळ 12च्या भावात जातील सगळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन एक. काय? भैयासाहेबांच्या मेडिकल चेकअपच्या वेळी मी तिथे हजर राहू शकतो? नर्सिंग होममध्ये तू हजर राहू शकतो, पण प्रत्यक्ष चेकअपच्या वेळी डॉक्टर बॅनर्जी आपल्या नर्सशिवाय तिथे कुणालाही उभं राहू देणार नाहीत. ठीक आहे, मी नर्सिंग होममध्ये उद्या 11 वाजता येतो. चालेल, मीही तुला तिथेच भेटतो. तुम्ही आशाला हे सगळं सांगितलं? नाही, वेळच झाला नाही. शिवाय ती कुठे आहे याची मला कल्पना नव्हती. हां, मी तिला तात्पुरतं सनीच्या फ्लॅटवर सोडलं आहे. नीला आहे तिच्या सोबतीला. तिला हे सगळं सांगायला हवं नाही का? हां, जरूर. इथूनच फोन करून सांगतो. तूच सांग रे. असं म्हणत देसाईंनी टेबलवरचा फोन विजयच्या दिशेने सरकावला. विजयने रिसिव्हर उचलला, नंबर डायल केला. हॅलो. पलीकडनं नीलाचा आवाज आला. जरा आशाला फोन दे गं. ती नाही आहे इथे.
नाही आहे? कुठे गेली? विजयने किंचित आश्चर्यानं विचारलं. ती हॉटेलमध्ये राहायला गेली. व्हॉट? हॉटेलमध्ये? कुठल्या? विजय कमालीचा चकित झाला होता. हॉटेल प्रीतममध्ये तिने एक सूट घेतला आहे. तू तिला फ्लॅटवरच राहा असं म्हणाले नाहीस? म्हणाले मी, पण ती म्हणाली आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अशी आपली इच्छा आहे. पण हॉटेलमध्ये राहण्यासाठी तिच्याकडे पैसे होते? होते थोडेफार. शिवाय ती म्हणाली आपण कुठेतरी नोकरी करणार आहोत, मग एखादी छोटी खोली भाड्यानं घेऊन त्यात राहू. तोपर्यंत गेली कधी? तुमचा फोन आल्यानंतर साधारण तासाभराने इथनं फोन करून तिने प्रीतममध्ये सूट घेतला. तुम्ही आलात किंवा तुमचा फोन आला तर तुम्हाला सांगायला सांगितलं होतं तिने. तिच्या सूटचा नंबर 23 आहे. कमाल कमाल आहे या पोरीची. विजय फोनमध्येच बडबडला. सकाळी तर देसाई साहेबांच्या समोर म्हणत होती, आता माझं काय होणार, मी कुठे जाऊ, भैयांशिवाय मला कोणी नाही. आणि आता अशी जबाबदार माणसासारखी बोलायला लागली आहे की जणू काही सकाळी ती जे काही बोलली ते गंमत म्हणून बोललेली असावी. असो, आणखीन काही निरोप ठेवला आहे? नाही, बास एवढंच. तसं अधूनमधून मला भेटायला येईन असं म्हणाली. बरोबर. नंबर काय म्हणालीस ग तिच्या सूटचा? 23. ठीक आहे. विजयने रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. देसाईंकडे बघितलं. ती तशी फार स्वाभिमानी पोरगी आहे बरं. हां. विजय फक्त हुंकारला. त्याच्यापेक्षा देसाई तिला जास्त ओळखत होते, मग तो काय बोलणार? विजयनी घड्याळात बघितलं. 5:30 वाजून गेले होते. क्षणभर तो विचार करत राहिला. आपण आजच दयाळ नर्सिंग होमला भेट दिली तर? काही लटपटी खटपटी करून आत प्रवेश मिळवता आला तर? एवढी सगळी जुळवून आणलेली स्कीम बाबूराव एवढ्या सहजासहजी उधळू देईल? शक्यच नाही. काही करणार असेल तर तो आजच गडबड करेल. अच्छा, मी निघतो. विजय उठून उभा राहत म्हणाला. मी उद्या सकाळी 11 वाजता येतो नर्सिंग होममध्ये. ओके, देसाई म्हणाले आणि विजय देसाईंच्या ऑफिसमधनं बाहेर पडला. विजय दयाळ नर्सिंग होमच्या समोर टॅक्सीतनं उतरला तेव्हा 6:15 वाजले होते. अंधारून यायला लागलं होतं. दयाळ नर्सिंग होमची इमारत म्हणजे एक बैठा बांगलाच होता. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती आणि जी होती ती अशीच बंगलेवाल्यांची उच्चभ्रू सोसायटी. साहजिक विजय तिथे पोचला तेव्हा तशी तिथे सामसूम होती. नर्सिंग होमचं लाकडी फाटक बंद होतं. फाटकापासून मुख्य दारापर्यंतचं अंतर फार नव्हतं, फार तर 10-15 फूट. नर्सिंग होमच्या चोहूबाजूने 7 फुटांचं एक काटेरी तारेचं कुंपण होतं. इमारतीभोवती 2-3 झाडं होती. छोटे छोटे फुलांचे ताटवे होते. विजय फाटकापाशी पोचला तेव्हा बंद फाटकाच्या आतल्या बाजूला एक स्टूल होतं. याचा अर्थ फाटकावर एखादा पहारेकरी असावा. विजयनी सिगरेट पेटवली आणि तो फाटकावर असलेल्या पहारेकऱ्याची वाट बघत तिथेच थांबला. सिगरेट संपली तरी फाटकावरचा पहारेकरी काही परतला नव्हता. विजयनी सिगरेटच्या थोटू खाली टाकून बुटानं चिरडलं आणि मग दोन्ही हातांनी त्यांनी फाटक वाजवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने हातातली काठी सांभाळत खाकी युनिफॉर्म घातलेला एकूण मजबूत शरीर यष्टीचा आणि चेहऱ्यावरून काहीसा बेरकी वाटणारा चौकीदार फाटकावर प्रकटला. क्या आहे रे? काहीशा उद्धट स्वरात त्यांनी विजयला विचारलं. तू मिस हॉस्पिटल का चौकीदार हो? विजयने विचारलं. हां, तो फिर? त्याचा उद्दाम उर्मट स्वर ऐकून एक क्षण विजयच्या मनात हिंस्त्र विचार आला. एक जबरदस्त पंच त्याच्या आधीच्या चपट्या असलेल्या नाकावर मारून ते त्याच्या चेहऱ्याबरोबर सपाट करून टाकावं. पण मनातला संताप आतल्या दाबून टाकत विजय नम्र स्वरात म्हणाला, जरा फाटक खोली आहे चौकीदार साहब. काय को? चौकीदार साहेबांची भाषा आणखीन उर्मट झालेली होती. मुझे अंदर आना है. काय के लिए? मुलाकात का समय सिर्फ सुबह 9 से 10 तक है. अभी हम किसी को नहीं छोड़ता. अरे लेकिन मुझे किसी पेशेंट को नहीं मिलना है भाई. पेशेंट को नहीं मिलना है तो फिर? ऑफिस में कोई है? कौन मांगता आपको? हॉस्पिटल का कोई इंचार्ज या डॉक्टर? ऐसा कोई नहीं है. विजय क्षणभर गप्प राहिला. म्हणजे आता या माठ्याला जरा गूळ लावायला हवा. इसका मतलब? विजय त्याला खुश करण्यासाठी म्हणाला. इस समय तो तुम्हारी हैसियत किसी इंचार्ज या ऑफिसर से कम नहीं है. यस. चौकीदार साहेब एकदम इंग्रजीवर घसरले.
मग पुन्हा हिंदीचा आधार घेत तशाच रुबाबात म्हणाले, कम से कम पेशेंट को मिलने आने वालों के लिए तो मैं अफसर ही हूं. ये तो बड़ी खुशी की बात है. तुम तो अपने काम के आदमी निकले. क्या मतलब क्या है? देखो, मैं 500 मील दूर से अपने चाचा जी से मिलने के लिए यहाँ आया हूँ. यहाँ पागल खाने में? चौकीदार काहीशा संशयानं विजयकडे बघत म्हणाला, जी हाँ. लेकिन अभी अभी तो तुम कह रहे थे कि तुम्हें किसी पेशेंट से नहीं मिलना है. वो बड़ी गलती से मुंह से निकल गया भाई साहब. उस वक्त मुझे ये थोड़ी मालूम था कि तुम यहाँ के अफसर हो. ठीक है, कल सुबह आ जाओ. चौकीदार साहेबांनी हातातली काठी फाटकावर आपटली. अरे कुछ तो ख्याल कर यार. विजयनं काहीशा आजीजीच्या स्वरात म्हटलं, कल तो मैं यहाँ आऊँगा ही, लेकिन आज कम से कम अपने चाचा जी की एक बार सूरत तो देखने दो. 500 मील दूर से आया हूँ माय बाप. नहीं साहब नहीं. चौकीदाराचा स्वर आता बराचसा निवळला होता. अरे बहुत गड़बड़ हो जाती है साहब. कोई गड़बड़ नहीं होगी चौकीदार साहब. मैं अपने चाचा जी की सूरत देखूंगा. तुम्हें 1 महीने का बोनस मिल जाएगा और किसी को कोई खबर भी नहीं होगी. मुझे क्या मिल जाएगा बोले? चौकीदार साहेब कान टावकारत म्हणाले, 1 महीने का बोनस. बोनस? चौकीदाराचे डोळे चकाकले. पण स्वतःला भोळसट बनवत तो विजयला म्हणाला, क्या मस्करी करताय साहेब. ये पागल खाना है, कारखाना थोड़ी यही है. अरे पागल खाना हो या कारखाना हो, बोनस तो कहीं भी मिल जाता है. हाँ, बोनस तुम चाहते हो या नहीं ये तो तुम पर निर्भर करना है. वो कैसे? विजयने आपल्या खिशातनं पाकिट काढलं, उघडून त्यातून एक 100ची नोट काढून आपल्या 2 बोटाच्या चिमटीत धरून चौकीदारासमोर नाचवत म्हणाला, अगर तुम मुझे मेरी चाचा जी की सूरत दिखा देते हो तो रिजर्व बैंक के गवर्नर का ये प्रमाण पत्र तुम्हें मिल सकता है. चौकीदार विचारत पडला, कोई गडबड वाली बात तो नहीं है ना? चौकीदारानं काहीशा हलक्या स्वरात विचारलं, अरे गडबड कैसी? अगर तुम मेरे चचा जी को मुझसे मिलवा दोगे तो उसमें क्या गड़बड़ हो सकती है? क्या नाम क्या है तुम्हारे चाचा जी का? भैया साहेब ओंकार. भैया साहब ओंकार? चौकीदार एकदम दचकल्यासारखा म्हणाला, नहीं नहीं नहीं, उनसे नहीं मिलवा सकता मैं. क्यों? अरे डॉक्टर साहब उसके कमरे के बाहर से ताला लगाकर चाबी खुद के पास रखते हैं. नहीं नहीं साहब, हम नहीं मिलवा सकता उनसे. चौकीदारांनी झटकल्यासारखंच करून टाकलं एकदम. विजय काहीसा नाराज झाला. उसकी सूरत भी नहीं दिखा सकते आप? क्षणभर थांबून विजयने पुन्हा विचारलं. चौकीदाराचं लक्ष पुन्हा विजयच्या 2 बोटांच्या कात्रीत असलेल्या त्या रिझर्व्ह बँकेच्या प्रमाणपत्राकडे गेलं. तो काहीसा विचारात पडला. विजय मोठ्या आशेनं त्याच्या चेहऱ्याकडे बघत होता. देखो कोई गडबड तो नहीं है ना? अरे भाई गडबड कैसी? विजय तातडीने म्हणाला, कोई अपने चाचा जी से ये प्रमाण पत्र मुझे दो. विजयचं बोलणं मध्येच तोडत चौकीदार म्हणाला. विजयने नोट त्याच्या हातात ठेवली. चौकीदारानं नोट व्यवस्थित स्वतःच्या खिशात ठेवली. मग हलक्या हाताने त्यांनी फाटक उघडलं. अंदर आ जाओ. विजय आत येताच चौकीदाराने पुन्हा फाटक बंद करून टाकलं. आवाज नाही करना. विजय त्याच्याबरोबर चालायला लागला. इमारतीला वळसा घालून चौकीदारानं त्याला मागच्या बाजूला आणलं. एका उंच खिडकीच्या खाली तो थांबला. खिडकी बंद होती पण वरचं शटर उघडं होतं. त्यातून झिरोच्या बल्बचा मंद पिवळसर प्रकाश बाहेर डोकावत होता. देखो तुम्हारे चाचा इस कमरे में है. चौकीदारानं खिडकीकडे बोट दाखवत दबक्या सुरात सांगितलं. वो ड्रम पे चढ़ के देखो. हाँ, लेकिन उनसे बात करने की या उसको अपने तरफ देखने के लिए भी कुछ बात नहीं करना आप क्या? ये भैया साहब ओंकार का ही कमरा है ना? जी हाँ. विजय ड्रमवर चढला. खिडकीच्या वरच्या काठाला धरून पायाचे चवडे उंचावत त्यांनी उघड्या शटरमधनं आत डोकावलं. आत एक कॉट होती. त्याच्यावर एक वृद्ध माणूस उताणा झोपला होता.
त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय बाजूला ताणून कॉटला पट्ट्याने बांधून ठेवलेले होते. झिरोच्या मंद पिवळसर प्रकाशात त्याचा चेहरा तसा भयानकच वाटत होता. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि तो एकटक नजरेने वरच्या छताकडे बघत होता. त्याच्या डोळ्यातले भीतीचे आणि स्वतःच्या असहाय्यतेचे भाव इतके स्पष्ट होते की त्यावरून हा माणूस वेडा असावा किंवा हातपाय बांधून ठेवण्या इतपत तो भयानक असावा असं अजिबात वाटत नव्हतं. वेड्या माणसाचे डोळे कमालीचे निर्विकार भावहीन असतात. त्यांची नजर रिकामी रिकामी असते. पण हा समोरचा माणूस छे तो वेडा वाटतच नव्हता. भैयासाहेब, भैयासाहेब, विजयने हलक्या आवाजात हाक मारली. समोरच्या वृद्धाने आपली मान वळवली. आशेनं खिडकीकडे बघितलं. सुटकेसाठी व्याकुळ झालेली ती नजर. विजय आणखीन काही बोलणार होता, पण त्याच वेळेला चौकीदाराने त्याला ड्रमवरनं खाली खेचलं. मैंने तुमको बोला था ना, उसको आवाज मत देना करके. चौकीदार दबक्या आवाजात पण काहीशा रागानं विजयला म्हणाला, अरे ये आदमी भैयासाहेब ओंकारी आहे ना. त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विजयने विचारलं. चौकीदारानं काहीशा विचित्र नजरेनं विजयकडे बघितलं आणि म्हणाला, अरे कमाल का आदमी है तू, अपने चाचा को नहीं पहचानते. मैं जो पूछ रहा हूं उसका जवाब दो. विजय कठोर आवाजात म्हणाला. विजयचा एकदम बदललेला तो स्वर आणि त्यातली हुकूमत चौकीदाराच्या लक्षात आली. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर भयभीतपणाचे भाव उमटले. जी हां, गरीब चेहरा करत तो म्हणाला. हां चलो फिर. विजय म्हणाला. चौकीदारानं लगेच त्याच्या आज्ञेचं पालन केलं. भैयासाहेबांची ती अवस्था बघून विजयच्या मनात त्यांच्याबद्दल कमालीची करुणा दाटून आली होती. भैयासाहेब वेडे नव्हते. त्यांना जाणून बुजून इथे डांबून ठेवण्यात आलं होतं. आशाचं म्हणणं खरं असावं. या नर्सिंग होमचा डॉक्टरही बाबूरावाला सामील असावा. त्याच्याशिवाय का. फाटकातून बाहेर पडून विजय रस्त्याला लागणार एवढ्यात अचानक एक माणूस त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. तुम्ही कोर्टानं नेमणूक केलेले डॉक्टर आहे का, त्याने विचारलं. म्हणजे. अचानक समोर आलेले त्या माणसाला बघून आणि त्याहीपेक्षा त्यांनी विचारलेला प्रश्न ऐकून विजय किंचित गोंधळला होता. नाही म्हणजे भैयासाहेब ओंकाराची डॉक्टरी तपासणी करण्यासाठी तुमची नेमणूक झाली का. त्या माणसाने जरा सविस्तरपणे आपला प्रश्न पुन्हा विचारला. तुम्ही हे कशासाठी विचारताय. विजयनी सावध होत त्याला उलट विचारलं. तुम्ही डॉक्टर नाही का. विजयच्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांनी पुन्हा विचारलं. नाही मी. पण विजयचं पुढचं बोलणं ऐकण्यासाठी तो माणूस थांबलाच नाही. विजयच्या तोंडून नाही हा शब्द बाहेर पडताच तो एकदम वळाला आणि धावतच रस्त्याच्या एका बाजूला उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या ॲम्बॅसिडरमध्ये घुसला आणि दुसऱ्या क्षणी ती कार तिथनं वेगानं नाहीशी झाली. विजयला कारचा नंबर बघण्याची संधी मिळाली नाही. दूर दूर जात नाहीशा होणाऱ्या कारकडे काहीशा आश्चर्यानं विजय बघत राहिला. कोण असावी ती व्यक्ती. बाबूरावने नेमलेला एखादा गुंड. शक्य. डॉक्टर बॅनर्जींना किडनॅप करायची ही योजना असू शकेल. पण डॉक्टर बॅनर्जींना किडनॅप करून बाबूराव काय साधणार होता. बॅनर्जीच्या जागेवर दुसऱ्या एखाद्या डॉक्टरची कोर्ट नेमणूक करू शकत होतं. म्हणजे बाबूरावच्या समोरची समस्या आहे तशीच राहणार होती. उलट बॅनर्जीच्या नाहीशा होण्यामुळे कोर्टाचा संशय बाबूराववरच होणार होता. बाबूराव हे न समजण्या इतका मूर्ख होता का. असेल. कधी कधी काय करावं हे न सुचून माणसं असं काहीतरी मूर्खासारखं कृत्य करतात. उद्या बॅनर्जी भैयासाहेबांची मेडिकल तपासणी करणार होते. त्यात भैयासाहेब वेडे नाहीत हे निसंशय सिद्ध झालं असतं. तसं होऊ नये म्हणून बाबूरावानं डॉक्टरांनाच पळवून न्यायची योजना आखलेली असावी. बॅनर्जी लाच वगैरे घेणाऱ्यातले नव्हते, त्यामुळे बाबूरावापुढे हाच एक पर्याय शिल्लक होता. केवळ त्यामुळे घाबरून त्यांनी हा असला मूर्खासारखा निर्णय घेतलेला असावा.
पण पुन्हा विजयपुढे प्रश्न उभा राहिला. बॅनर्जीला पळवायचं असेल तर त्यांच्या घरातनं किंवा तिकडूनच कुठून तरी पळवायला हवं होतं. त्यासाठी नर्सिंग होमवर बाबूराव पाळत कशाला ठेवेल? बॅनर्जी इथे येण्याची वाट बघत तो का थांबेल? जाऊ दे, उद्या नेमकं काय ते कळेलच. आजच्या एका दिवसात तशी आपण बरीच माहिती मिळवली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबूरावने भैयासाहेबांना जबरदस्तीनं वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला समजलेलं आहे. खरं म्हणजे विजय दिवसभराच्या धावपळीनं बराच थकला होता. म्हणूनच काळ्या ॲम्बॅसिडरमधनं पळालेल्या त्या माणसाबद्दल त्यांनी मग फारसा विचार केला नाही. टॅक्सी पकडून तो सरळ ऑफिसवर आला तेव्हा रात्रीचे 8 वाजायला आले होते. ऑफिसमध्ये टेबलावर ॲस्ट्रेच्या खाली त्याला सनीला लिहिलेली चिठ्ठी मिळाली. मी 2-3 वेळा फोन केला पण तू ऑफिसवर नव्हतास. तू रात्री माझी झोपमोड करू नयेस म्हणून मी ही चिठ्ठी लिहून ठेवतोय. बाबूराव इतके दिवस विजापूरला होता. तो तिथे काय करत होता हे समजलेलं नाही. आनंदीबाई ही त्याची लग्नाची पण दुसरी बायको आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी दोघांनी लग्न केलं. या आनंदीबाईबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही. ही सगळी माहिती बंगल्यात वरकामासाठी येणाऱ्या एका मोलकरणीकडनं मिळाली. बाबूराव आणि आनंदीबाईच्या बोलण्यातून तिने नकळत जे काही ऐकलं ते एवढंच. तिला त्यासाठी 50 रुपये मी दिलेत, 50 रुपये खर्ची टाक, सनी. चिठ्ठी वाचल्यावर विजयच्या कपाळावर आठ्या पडल्या. वर्षभरापूर्वी बाबूरावने आनंदीबाईशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर आनंदीबाईला घेऊन तो इथे भैयासाहेबांकडे आला होता. म्हणजेच आनंदीबाईशी लग्न केल्यानंतरच बाबूरावच्या डोक्यात भैयासाहेबांना कशा प्रकारे लुबाडायचं याची स्कीम तयार झालेली होती. आनंदीबाई नर्स होती. तिला मेडिकल नॉलेज होतं. कदाचित त्याचसाठी त्यांनी आनंदीबाईची निवड केलेली असावी. येस, हे असंच असावं. ह्या आणि अशाच विचारात मग विजयला केव्हा तरी झोप लागून गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सुरेश वैद्य लिखित आघात या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.